नमो पार्वती पते हर हर महादेव. पाच दिवा सावंतवाडी. सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असेल. तुम्ही थंबनेलवरून समजलंच असेल तुम्हाला. खूप दिवसापासून ज्या रायगडवारीची उत्सुकता लागली होती ती रायगडवारी आता सुरू होत आहे आणि आता आम्ही चाललो आहोत रायगडच्या दिशेने. आता आम्ही आहोत इथे दिवा सावंतवाडी ट्रेनने प्रवास करताय. पुढे बसने करणार आहोत आणि रायगडच्या दिशेने रवाना होणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत बरीचशी मंडळी, आयुष, वेदांत, स्वप्नील, निर्मिती, जय आणि खाली अर्धी मंडळी बसले. तर बघूया आपल्याला काय काय कव्हर करता येतं रायगडवरती. पूर्ण राज्याभिषेकाचा जितका पार्ट तुम्हाला दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न असेल. तर भेटूया पुढे, तोपर्यंत स्टे ट्यून. इडलीचा फडशा पाडून झालेला आहे. 0105 दिवा सावंतवाडी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. कृपया ध्यान दीजिए. मंडळी पोहोचला आता वीर स्टेशनला. इथून महाडपर्यंतचा प्रवास आणि पुढे महाडवर रायगड. वीरला पोहोचलो आम्ही आता. आय थिंक आता महाडसाठी जायचं आहे. समोर आहे. तर मंडळी आम्ही बसलो एस मध्ये. रायगडच्या दिशेने रवाना होऊ. तर मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे रायगडच्या पायथ्याशी नाही, ॲक्च्युली पायरी मार्ग बंद आहे. तर आम्हाला आता रोपवेने जावं लागणार आहे. आता रोपवे जिथून स्टार्ट होत होती त्या ठिकाणी येऊन पोचलो आहे. यावेळी रोपवेचा एक्सपिरियन्स धमाल येणार आहे. रोपवे तर मंडळी ही एक वेटिंग रूम होती आणि आता आम्ही चाललो आहे रोपवेच्या दिशेने. गाईज फायनली रोपवेची जर्नी स्टार्ट झाली आमची. जय जय श्रीराम. नमो पार्वती पते हर हर महादेव. हा रोपवे गाईज फुल पाऊस पण सुरू झालाय. मोठा डोळा येतोय गाईज, मोठा डोळा. आणि हा रोपवे, ही रोपवेची जर्नी क्रेझी एक्सपिरियन्स. रायगड जसा जवळ आहे तर वरती बघा ना तिकडून नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट आहे.
खूप भारी थ्रिलिंग वाटतंय. एक्सपिरियन्स, थ्रिलिंग. खूप भारी वाटतंय. आम्हाला जराही रिग्रेट नाही आहे आम्ही घेतलेल्या डिसिजनचा. तिथे थांबण्यापेक्षा आम्ही असं ठरवलंय की रोपवेने यायचं. चलो पटापट. हा, मग? बाय बाय. Just looking like a wow. हाँ, आज मैं ऊपर आसमान नीचे. गाइस ऑलमोस्ट वरती पोहोचलोय मी गाइस. कोई मॅजिकाची ती 90 डिग्री. पूर्ण आकाश पाहना, सेम आकाश पाहना. कोणतरी म्हणत होता की आम्हाला रोपवेने यायचं नाही आहे. यावंच लागतंय. यावंच लागतंय. हॅलो, हॅलो. क्रेझी एक्सपिरियन्स गाइस, क्रेझी. फायनली पोहोचलेलो आहोत. घे दादा आपण. हार्टबीट तेज. एकदम नॉर्मल. आकाश पाळणा नॉर्मल आहे, आकाश पाळणा नॉर्मल आहे. आता हार्टबीट वाढलेले आहेत गाईज. टेकेपर्यंत फाटणार आहे. पोचलोय गाईज शेवटी रोपवेच्या एक्झिट पॉइंट वरती. क्रेझी एक्सपिरियन्स होता आमचा. शेवटी पोटात गोळा आलेला. कैसा था एक्सपिरियन्स आयुष? एक्सपिरियन्स कसा होता? जिरली. अप्रतिम. अक्षरशः हवेत होतो आम्ही. खूप मजा आली guys, खूप मजा आली. तर मंडळी शेवटी पावसाने दर्शन दिले आम्हाला. पोचले रायगडावरती आणि या रोपवेच्या मार्गाने आम्ही वरती जातो रायगडावर. पहिली टेंट लावायची जागा बघायची आम्हाला, नंतर बाकी सगळं. आधी राहायची जागा, मग खायची जागा. पूजा, मग खायची बघा. शेवटी रायगडावरती पोचलोय मंडळी. आता बाकीचं तुम्हाला काय काय कव्हर करता येतं दाखवण्याचा प्रयत्न करतो. भेटूया पुढे. मागच्या बाजूने वरती आलो गाईस. इथे धान्य कोठारे वगैरे आहेत. धान्य कोठारे खाली आणि मागच्या बाजूने आता रायगडामध्ये प्रवेश करतो. ते स्मारक महाराजांचं थोडंसं दिसतंय. समोर जाऊन बघितलं दर्शन घ्या. मार्गाच्या मागच्या बाजूला येऊन पोचलोय गाईस. बघूया पुढे टेंट लावायची जागा बघायची पहिली. पाऊस पण चालू झाला, रिमझिम मस्त वातावरण झालंय. त्या पावसात टेंट लावून शांत बसायचं, थोडं एक्सप्लोर करून आराम करून उद्याच्या सोहळ्याची तयारी. पोचलोय आम्ही सदरमध्ये. समोर महाराजांचं स्मारक आहे. स्मारक सजवण्याची तयारी चालू आहे. आणि हा पूर्ण सदर सजवला आहे. इथेच पूर्ण कार्यक्रम होणार आहे. आता हा पूर्ण रिकामा दिसतोय. उद्या पूर्ण गच्च भरलेला असेल. समोर नगारखाना आणि एकदम समोरच महाराजांचं स्मारक. मस्त भारी वातावरण आहे. पाऊस पण आता तुकताच सुरू झालाय. सुद्धा आमची शिगेला पोचली एकदम है ना. कधी आजचा दिवस संपतोय आणि उद्या दिवस उजाडतोय. हा नगारखाना. उद्या या पोलवरती ध्वजारोहण होईल. बाबा फडकला जाईल.
की समोर जगदीश्वराचं मंदिर खूप छोटं दिसतंय. बाजारपेठेच्या इथे टेंट लावायला जागा बघूया. फायनली टेंट लावायला जागा मिळाली आम्हाला. आता इथे त्या दगडी क्लिअर करतो आम्ही आणि इथे टेंट लावतो. सगळे खुश झाले आम्हाला जागा भेटल्या. मंडळी टेंट वगैरे लावून झालं आमचं. आता या बिस्किट पेट पूजा चालू आहे. चोकोस पुढे हा संध्याकाळच्या जेवणाची वाट बघतोय. पुढे भंडारा लागतो. नंतर झोपेश. भांडार बोलतोय. तूच भंडारा बोलला. प्रसाद बोललो. तू भंडारा बोलला. आई शपथ भांडार बोललो. गाईस आता आम्हाला प्लास्टिक थोडा कमी पडतंय. इथे एक टेंट आहे आणि इथे एक आहे. प्लास्टिक आणायला सांगतोय. आमच्या मागून जी मंडळी येणार आहे त्यांना. तर मंडळी चाललोय आता पाणी भरायला. त्या साईडला पाणी आहे, पाण्याची टाकी आहे. मस्त क्लायमेट झालं बाजारपेठेमध्ये. आम्ही फुल फॉगी वेदर आहे. अशा प्रकारे पाण्याची सोय केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची. मस्त क्लायमेट आहे एकदम. पहिल्यांदा रायगडावरती स्टे करतोय आणि हे वातावरण मिळतंय. सगळीकडे फॉग आहे. ही समोर बाजारपेठ आहे आणि हा संपूर्ण होळीचा माळ आहे. समोर महाराजांचे स्मारक सजवत आहे. स्क्रीन लावली समोर आणि इकडेच उद्या कार्यक्रम होणार आहे. सगळे मैदानी खेळ वगैरे. संपूर्ण धुक्यात राहून गेला राजा माझा. मंडळी हे समोर चाललंय ते अन्नछत्र आहे, भोजन कक्ष. खूप मोठ्या प्रमाणावरती भोजनाची व्यवस्था इथे झालेली आहे. समोर पालखी आणि संपर्क कक्ष आणि समोर चहाची व्यवस्था केलेली आहे. तर मंडळी आता जो चहा पियालो, नेक्स्ट लेवल चहा होता तो. एक नंबर. कुठल्याच टपरीवर असं चहा मिळणार असेल. खूप बेस्ट चहा होता अन्नछत्रामध्ये. आणि समोर आत्ता जस्ट अगोदर जगदीश्वराचं मंदिर दिसत होतं विद्यार्थी करेल तेव्हा. क्लास म्हणजे या व्ह्यूची तुलना कुठल्याच व्ह्यू सोबत केलेली असते. म्हणजे लिटरली स्वर्गात आहोत आम्ही. फोल्ड करून गार्बेज बॅगमध्ये टाकायचे आहेत. जेवायला आलोय. आपला गड समोर भोजन कक्ष आहे, जेवणाची सोय केलेली आहे. खूप उत्तम आपणच करायचं आहे. कार्यक्रम आपलाच आहे. धन्यवाद. प्रसादाची खूप उत्तम सोय केली आणि चव देखील खूप सुंदर आहे. चला भोजनाचा आस्वाद घेतो आणि पुढे भेटतो तुम्हाला. जेवायला सुरुवात केली. पहिल्या खासगीताची जेवणाची चव जाणवली. खरंच अप्रतिम जेवण बनवलं. तुम्ही मनसोक्त आनंद घेतात जेवणाचा. म्हणजे जेवण वगैरे झाले. आम्ही थोडंसं वरती आलो आणि ते शिरकाई देवीचं मंदिर आहे.
भक्तांनी तिथे भोजन तयारी बघतोय. कक्षामध्ये भोजन चालू आहे. सर्वांनी भोजन करून खूप घ्यायचं. छान पद्धतीने भोजन सजवतात. झाल्यानंतर आपली जी पत्रावली आहे तिला 2-3 फोल्ड मारून गार्बेज बॅग मध्ये ठेवायचं आहे. जशीच्या तशी ठेवू नये. कृपया आपली पत्रावली सजावटीचं काम चालू आहे. फोल्ड मारून गार्बेज बॅग मध्ये टाकायची आहे. ही विनंती. धन्यवाद. आई शिरकाई देवीच्या इथून पुढे आलो. होळीच्या महाराजांनी आणि आता नगारखान्याचा नजारा बघा काही लाइटिंग केलेली आहे. खूपच सुंदर दिसतोय नगारखाना. आणि समोर इथून हे कर ना. समोर मूर्ती सजावटीचं सगळं सामान आणि पडलेलं आहे. हे सगळं स्मारक सजावट झाल्यानंतर खूप बघण्यासारखं असेल. सजावटीचं काम चालू आहे. तिथे जी मंडळी बसली ती सगळी सजावटीचं काम करणार आहेत ना. सदर भरलेला असेल उद्या. जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलो आम्ही आता. आणि सहकार्य करायचं. धन्यवाद. आज मोकळेपणाने फिरायला मिळतंय सगळीकडे. क्लायमेट बघा इथला. समोर जो नंदी दिसतोय त्या नंदीचा मुखवटा उद्या सकाळी घातला जाईल. तो देखील एक सोहळा कव्हर करू आपण. समोर जगदीश्वराचं मंदिर. महाराजांच्या समाधीजवळ जातोय. नमो पार्वती पतये हर हर
मजा आलेली आहे भजनाला. खूप मजा आलेली आहे भजनाला. खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेलं आहे. आता तर उद्या सकाळी पहाटे उठून अजून मजा करायची आहे आम्हाला. मी फक्त ब्लॉग बघ. मंडळी आता नौकाचा कार्यक्रम संपलेला आहे जवळ. खूप धमाल केलेली आहे आजच्या पहिल्या दिवसात सुद्धा. अजून आता उद्याचा दिवस आणि परवा राज्याभिषेकाचा दिवस सुद्धा इकडेच आहे आम्ही मुक्कामी रायगडावरती. आणि आता वेळ झालेली आहे हा ब्लॉग संपवण्याची. अजून 2 किंवा 3 पार्ट बनवण्याचा प्रयत्न असेल. बघूया किती पार्ट बनवता येतील. पण आजचा ब्लॉग हा इथेच संपवतो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि येणारे पुढचे पार्ट्स नक्की बघा. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.